सावे, तू तू शाळेत जा. तिकडे जर अजून काही झालं ना तर भाऊंना अजून त्रास होईल का. मी आताच नाही. तू तू जा शाळेत ना. तू भाऊंची काळजी नको करूस. आम्ही होत नाही तर तू शाळेत जा. केतन, ए केतन. आलो आलो. काय झालं? अरे तू कसा दवाखान्यात आलाय? अगं चल ना, उशीर व्हायला लागलाय. शाळा मोठी करायची, शाळेतली पोरं मोठी करायचीत आपल्याला. खूप शिकले पाहिजेत. आणि तुला सांगतो, माझ्या डोक्यात एक खूप छान कल्पना आलेली आहे. ही कल्पना की नाही मला धैर्यानं सांगायची. मला सांगतो, धैर्यानं लय आवडणारी ही कल्पना. झालं, हे पण झालं. त्या धैर्य मुजुमदारनं आपल्या आयुष्याचं वाटोळ वाटोळ केलं, भाऊची अशी अवस्था केली, आणि आता भाऊ त्यांचंच नाव घ्यायला लागलं. विसरले भाऊ, सगळं विसरले. गेली भाऊची मेमरी गेली. त्या धैर्य मुजुमदार. काय ती डोक्यावर पडलेली काय? हा, काय पण बोलती. हे बघ, त्या देव माणसाला अजिबात काय बोलायचं नाही. त्यांच्यामुळेच मी निर्धास्त आहे. आणि माझी सगळी स्वप्न तो एकटाच माणूस सत्तात उतरवणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. हा, असं नका करू. पोरं वाट बघत असतील तिकडं. माझ्याशिवाय करमायचं नाही त्यांना. चला चला चला. ए, सकाळी सांगितलेलं डोक्यात गेलं नाही वाटतं, म्हणून परत आलायस. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? नाहीतर शाळा पडेल ना, त्यात तुम्ही पण खपाल. रिने, बुलडोजर आणलाय की यांनी. सावीला हे सगळं सांगायला पाहिजेत लवकरात लवकर, नाहीतर काय होईल ना पुढे याची कल्पना नाहीये आपल्याला. अरे तुम्ही का मला जबरदस्ती बसवताय? मला शाळेत जाणं गरजेचं आहे बाबांनो. भाऊ माझा ऐका. शाळा वाचवायला पाहिजे की नाही खरं सांगतो. चला चला चला. अरे सावे, तू इथं कशी काय? अगं रात्री किती झाल्या? घरी गेलेली नाहीस तुझ्या तू? लग्न झालेली पोर आहेस तू. धैर्य काय म्हणते तिकडं? भाऊ मी सगळं सांगते तुम्हाला नंतर. तुम्ही आता आराम करा, आपण नंतर जाऊ शाळेत. हा, अरे मला कसली धाड भरली. शाळेत जाणं गरजेचं, शाळा वाचवायची मला बाळांनो. प्लीज ऐका ना. हो, मी खरं सांगते. अहो, आपण नंतर जाऊया शाळेत. तुम्ही आधी झोपा बघू. थोडा वेळ विश्रांती घ्या. हा, पण नंतर थोड्या वेळाने नक्की जायचं. नंतर नंतर मी स्वतः घेऊन जातो बघ. आता थोडा वेळ झोपा प्लीज. हा, ही झोपायची वेळ आहे काय? मला भाऊ आराम करा बरं. आराम करा. झोप.